सारिका ऑफिसमधून निघणार होती. तेवढ्यात तिला दिसले की जवळपास संपूर्ण ऑफिस रिकामं आहे. ती पटकन लिफ्टजवळ पोहोचली. लिफ्टही व्यवस्थित नसल्यामुळे ती पायऱ्या उतरून बाहेर पडली. ती बस स्टॉपवर पोहोचली तेव्हा तिने पाहिले की तिची शेवटची बस देखील निघून गेली आहे आणि आता तिला ॲटो रिक्षाने घरी जावे लागेल असा विचार ती करू लागली. तेवढ्यात करण तिच्या समोर आला आणि बाईक थांबवून तिला म्हणाला, "ए सारिका, मी तुम्हाला तुमच्या घरी सोडतो." सारिका जरा संकोचात होती. करण महिन्याभरापूर्वीच ऑफिसमध्ये कामाला आला होता. त्याचा डिपार्टमेंट वेगळा होता, त्यामुळे त्याला सारिकाबद्दल फारशी माहिती नव्हती. सारिका म्हणाली, "काही हरकत नाही, मी ॲटोने घरी जाईन." तेव्हा करण म्हणू लागला, "ठीक आहे, एक काम करा, जेवढे पैसे तुम्ही ॲटो ड्रायव्हरला देता तितके मला द्या. मी तुमचा ॲटो चालक आहे असे तुम्ही समजा." हे ऐकून सारिका हसली आणि म्हणाली, "ठीक आहे बाबा, चला जाऊया." असं म्हणत ती त्याच्या दुचाकीवर बसली. सारिका तिच्या घरी पोहोचल्यावर करण म्हणाला, "चला, आता माझे पैसे काढा." तेव्हा सारिका हसायला लागली. नंतर करण म्हणाला की "मला पैसे नकोत, पण एक कप चहा बनवून दे. आता मी एकटाच राहतो, त्यामुळे मला घरातील सर्व काही कामे एकट्यालाच करावी लागतात. खूप दिवस झाले मी कोणाच्या तरी हातचा चहा प्यालो नाही." सारिका म्हणाली, "चला, आज मी तुम्हाला माझ्या आईच्या हातचा चहाची चव दाखवते." दोघेही घरात पोहोचल्यावर सारिकाच्या आईवडिलांनी करणचे अतिशय प्रेमाने स्वागत केले. करणला तिचे घर खूप छान वाटत होते. आता सारिका आणि करण कधीकधी ऑफिसमध्येही बोलायचे आणि जेवणाच्या वेळेत ते एकत्र जेवायला लागले. करण एकटाच राहतो हे सारिकाच्या आईला कळलं होतं, म्हणून त्या त्याच्यासाठी टिफिनमध्ये काहीतरी तयार करून सारिकासोबत टिफिन पाठवायच्या. हळूहळू सारिका आणि करण एकमेकांना पसंत करू लागले. हे त्यांनाही कळत नव्हतं. तोपर्यंत करणच्या घरात त्याच्या लग्नाची चर्चा सुरू झाली. तेव्हा करणने आपल्या आईवडिलांना सारिकाबद्दल सांगितले. करणच्या आईला हे नाते आवडले नाही. त्यांना त्यांच्या आवडीची सून घरात आणायची होती. पण करणचे वडील प्रकाशराव यांनी त्यांच्या पत्नीला समजावले आणि तिला या लग्नासाठी तयार केले. त्यानंतर करणचे पालकही शहरात आले आणि येथे सर्वांनी मिळून त्या दोघांचे लग्न मोठ्या थाटामाटात केले. त्यानंतर करणचे आईवडील ताबडतोब गावी परतले, कारण शेतीची कामंही त्यांनाच करावी लागत होती. हळूहळू सारिका आणि करणच्या लग्नाला 2 महिने झाले होते. दोघेही खूप आनंदी आणि समाधानी होते. एके दिवशी करण आणि सारिका ऑफिसमधून खूप थकून घरी आल्यावर दोघेही सोफ्यावर बसले होते. तेव्हा करणला त्याच्या वडिलांचा कॉल आला. ते घाबरलेल्या स्वरात म्हणाले, "बेटा करण, लवकरात लवकर घरी ये. तुझ्या आजीची प्रकृती खूप गंभीर आहे." आजीची ही बातमी ऐकून करण अस्वस्थ झाला. त्याने सारिकाला पटकन बॅग पॅक करायला सांगितलं आणि स्वतः विमानाची तिकीटं बुक करू लागला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ते बेंगलोरला रवाना झाले. करणचे आईवडील बेंगलोरमध्ये एका छोट्या खेडेगावात राहत होते. करण आणि सारिका दोघंही दिल्लीत नोकरी करत होते. सारिका लग्नानंतर पहिल्यांदाच सासरच्या घरी जाणार होती. तिच्या लग्नाला 2च महिने झाले होते. या अगोदर सारिकाला ऑफिसमधून सुट्टी मिळू शकली नाही, त्यामुळे ती करणच्या गावी जाऊ शकली नाही. आज ती पहिल्यांदाच तिच्या गावाला जात होती. अशावेळी ते दोघं घरी पोहोचले. करणच्या आजीला अत्यंत गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री उशिरा त्यांच्या आजीने अखेरचा श्वास घेतला. करण खूप रडला, कारण तो आजीचा खूप जवळचा होता. आता सारिकाला गावच्या वातावरणाची सवय नव्हती. त्यात गावातील करणचे घर पूर्णपणे जुने झाले होते. प्रत्येक खोली अंधारात बुडालेली होती आणि गावात बराच वेळ लाईट नव्हती. त्यात स्नानगृहही नव्हते. अशावेळी सारिकाला तिथे जुळवून घेणे कठीण जात होते. पण ती अशा दुःखाच्या प्रसंगी तिथे आली होती, त्यामुळे ती फक्त तिच्या कुटुंबाची काळजी घेण्यात व्यस्त होती. सासू सासऱ्यांसोबत ती घरातील कामे सांभाळत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी तिची सासू तिला म्हणाली, "सुनबाई, हे बघ, मी आंघोळ केली आहे, तू पण आता आंघोळ कर." नंतर करण म्हणू लागला, "सारिका ऐक, आमच्याकडे बाथरूम नाही, त्यामुळे तू शेजारच्या काकांच्या घरी जाऊन आंघोळ कर. मी सोनीला त्यांच्या घरून बोलावतो." असं बोलून तो बाहेर गेला आणि अंगणात उभा राहिला आणि त्याने त्याच्या काकाच्या लहान मुलीला सोनीला हाक मारली. काही वेळाने सोनी अंगणात आली होती. तेव्हा करणने तिला सारिकाला त्यांच्या बाथरूममध्ये घेऊन जाण्यास सांगू लागला आणि नंतर उरलेलं काम पाहण्यासाठी तो बाहेर निघून गेला. सारिका तिथे तिचे कपडे, साबण वगैरे घेऊन काकांच्या घरी जाऊ लागली. तेव्हा तिच्या सासूने तिला थांबवले आणि म्हणाल्या, "सुनबाई, हे काय आहे? तू या घरची सून आहेस.
इथे पहिल्यांदा आली आहेस? शेजारच्या घरी आंघोळ करायला जाणार आहेस का? तेव्हा सारिका आश्चर्याने म्हणाली, आई ते घर करंच्या काकांचे घर आहे ना? ते आता आपल्या शेजारी राहतात. याला मी सहमत आहे. त्यांचे घर आता विभागले गेले आहे, परंतु ते आपलेच आहेत. तेव्हा तिची सासू रागाने म्हणाली, कोण आपला आहे कोण परका आहे हे समजवायचा प्रयत्न तू करू नकोस. शांतपणे घराच्या मागच्या अंगणात जाऊन तिथल्या विहिरीजवळ आंघोळ कर. दररोज मी लवकर उठते, सकाळी विहिरीवर आंघोळ करते. तुला तर आंघोळ करण्यासाठी तुझ्या डोक्यावर सूर्य उगवला आहे. तू उद्यापासून अंधारात लवकर उठून विहिरीवर आंघोळ कर. त्यामुळे तुला काही लाज वाटणार नाही. असे म्हणत त्यांनी आपल्या सुनेचा हात धरला आणि तिला घराच्या मागे असलेल्या विहिरीकडे नेले. ती विहीर पूर्णपणे उघड्यावर होती. लांबून दिसत होते. लोक शेतात काम करत होते. तिथून सगळं दिसत होतं. सारिका आश्चर्यचकित झाली, काळजीत पडली आणि म्हणाली, आई हे सर्व काय आहे? मला विहिरीजवळ उघड्यावर आंघोळ करता येणार नाही. यावर तिची सासू तोंड फुगवत म्हणाली, सुनबाई, इकडे गावी उघड्यावर विहिरीजवळ सर्वांना आंघोळ करावी लागते. तुला लाज वाटते का? लग्नाआधी माझ्या मुलाशी भेटताना, त्याच्यासोबत फिरताना तुला लाज वाटली नाही का? तू प्रेमविवाह केला आहेस ना? मग का नाटकं करत आहेस? आज इतका लाजाळू असण्याचे नाटकं करत आहेस तू? सासूचे हे बोलणे ऐकून सारिका रागाने चिडली आणि म्हणाली, आई तुम्ही विसरताय. लग्नाआधी मला तुमचा मुलगा आवडला नाही, तर तुमच्या मुलाला मी पण आवडले होते. प्रत्येक गोष्टीत तुम्ही माझ्याकडे बोट दाखवता. माझे चारित्र्य चांगले नव्हते म्हणून मी लग्नाआधी तुमच्या मुलाला निवडलं. मग मला सांगा, तुमच्या मुलाचे चारित्र्य कसे आहे? त्याला पण मी लग्नाअगोदर आवडले होते आणि कदाचित तुम्हाला माहीत नसेल, तुमच्या मुलानेच प्रेमाची सुरुवात केली होती. म्हणूनच अगोदर तुमच्या मुलाचे चारित्र्य बघा. आणि राहिली गोष्ट उघड्यावर आंघोळ करण्याची, तर या गोष्टीचा माझ्या प्रेमविवाहाशी किंवा तुमचा मुलगा मला आवडण्याशी काहीही संबंध नाही. एखाद्याला इतकं पण बोलू नये जेणेकरून ती मुलगी आपली नम्रता विसरून जाईल. असं म्हणायला नको आहे, पण कोणत्या निमित्ताने आम्ही इथे आलो आहोत हे तुम्ही विसरत आहात. ही दुःखाची वेळ आहे, पण त्यातही तुम्ही हात धुवून माझ्या मागे लागलात. घरातील सून घराच्या मागच्या अंगणातल्या उघड्या विहिरीजवळ आंघोळ करते हे तुम्हाला तरी योग्य वाटते का? आणि मी जर काकांच्या घरी बाथरूममध्ये आंघोळ करायला जात असेल तर त्याचा तुम्हाला काय त्रास होतो? तुम्हाला काय वाटते याच्याने मला काही फरक पडत नाही. तुम्ही काहीही म्हणा, मी उघड्यावर आंघोळ करणार नाही. तेव्हा सारिकाचे सासरे प्रकाशजी तिथे पोहोचले आणि म्हणाले, सकाळपासून घरात हे काय नाटकं चालले आहेत? बाई, तू माझ्या भावाच्या घरची बाथरूम वापरायला हवी. नंतर ते त्यांच्या बायकोकडे बघत म्हणाले, घरात खूप लोक आले आहेत आणि तुला नाटकं करायला हाच वेळ मिळाला आहे का? मला मान्य आहे की आपल्या मुलाने प्रेमविवाह केला आहे, पण याचा अर्थ उघड्यावर आंघोळ करायला आपल्या सुनेला लाज वाटणार नाही असं नाही. जर तू तुझ्या सुनेला मनापासून स्वीकारू शकत नसशील तर जेव्हा तुझं मन स्वीकारेल तेव्हा तू तिच्याशी बोल. नाहीतर यापेक्षा जास्त काही बोलू नकोस. ही आपली सून आणि मुलगा उद्या आपले आहेत. आयुष्यात कोणती वेळ आपल्यावर येईल हे कोणीही सांगू शकत नाही. म्हणून कोणीही जाणून बुजून कोणाला रडवू नये किंवा त्याच्या चांगल्या काळात कोणाला नाराज करू नये. पतीचा फटकार ऐकून सारिकाची सासू गप्प झाली. मग सारिकाही तिचे कपडे उचलून काकांच्या घराकडे निघून गेली. तिने सुटकेचा निश्वास सोडला होता. त्यांची सून 15 दिवसानंतर करण आणि सारिका परत शहरात निघून गेले होते. दरम्यान प्रकाशरावांनाही वाटले की घरात एक चांगले शौचालय आणि स्नानगृह बांधले पाहिजे. घराच्या अंगणात त्यांनी शौचालय बांधले आणि आता जेव्हा कधी सारिका गावात येते तेव्हा तिला काही त्रास झाला नाही. ज्यांना असे वाटते जुन्या परंपरा आणि चालीरीती नवीन पिढीने चालू ठेवायला पाहिजे आणि त्यात त्यांना लाज वाटली नाही पाहिजे, ज्या लोकांची विचारसरणी खूप चुकीची आहे. आज सारिकाचे सासरे समजूतदार होते म्हणून आज आनंदाने सारिका सासरी जाते येते. मित्रांनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली ते तुम्ही आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आभारी आहोत.